अध्यक्ष आणि जेवढे मान्यवर आहेत त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की एक पत्रकार आपल्या सभागृहात जाणं जायलाच पाहिजे. 128 नगरसेवकांमध्ये एक जरी पत्रकार असेल तर 2% राजकारण नक्की बंद करू. निधीचा योग्य वापर झाला, भ्रष्टाचार थांबला तर अधिकाऱ्यांना भयमुक्त वातावरण आपण निर्माण करून देऊ, जेणेकरून निधीचा उपयोग योग्य पद्धतीने झाला तर विकास कुणीच रोखू शकत नाही. विकास करणे हा कुठला R&D नाही किंवा रॉकेट सायन्स नाही. जे विजन आहेत ते विजन मांडणे, लोकांच्या गरजा मांडणे ह्या नगरसेवकाचे मेन कामं त्यांची तीच आहेत. मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणे हे एक नगरसेवकाचं काम आहे. तर नगरसेवकांनी समाजकारण करावं, राजकारण करू नये, मी ह्या मताचा आहे आणि तेच उद्देश घेऊन मी ह्या निवडणुकीत उतरलो. एकूणच तुम्ही एवढ्या काळामध्ये प्रचार केला असेल, तुम्ही लोकांना जवळून पाहिलं आहे, व्यथा पाहिली आहे, तर तुम्हाला काय काय समस्या जाणवल्या? तुम्ही एक शिकलेले सुशिक्षित नागरिक आहात, पत्रकार आहात, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय होता आणि समस्या काय काय होत्या? समस्या गटारी ओपन आहेत सगळीकडे. खराळवाडी गांधीनगर परिसरात तर पाण्याची इतकी टंचाई आहे. या ज्या माता बहिणी माझ्या सगळ्यासोबत आहेत या यायचं कारणच हे आहे की यांना रात्री 3-3 वाजता उठावं लागतं ना. सगळ्यांना 3-3 वाजता उठावं लागतं रात्री पाणी भरायला. इथून सुरुवात आहे. हाताला काम नाही, रोजगार नाही, म्हणतो ना समोर ताट आहे, जेवायला हात आहे पण चावायला जात नाही, अशी परिस्थिती या नगरसेवकांनी इथं करून ठेवली आहे. दंडीलशाही, कुठल्याही गोष्टीची प्रोग्रेस नाही, हाताला रोजगार नाही लोकांच्या. या सगळ्या समस्या इथे आहेत. डेव्हलपमेंट कुठल्याच प्रकारची झालेली नाही. झाली तरी ती गडबाजीतून काही विशिष्ट प्रकारे आपापल्या एरियामध्ये झालेली आहे. खराळवाडी गांधीनगर या भागात तर पूर्णपणे आजपर्यंत दुजाभाव झालेला आहे प्रत्येक गोष्टीचा. म्हणून आम्ही आज या निवडणुकीमध्ये उतरलो. आपण बघताय ते 70% भाग झोपडपट्टीचा आहे, त्यातला 40% भाग किंवा 30% भाग हा डेव्हलप झालेला आहे. आता तुम्ही म्हणता इथून मागे विकास झालेला नाही आहे, तर तुम्ही काय नवीन असं कराल योजना प्रकल्प की ज्याने विकास होईल लोकांचा, त्यांना रोजगार भेटेल, त्यांच्या पाण्याची समस्या किंवा गटारीची, त्याची नोकरीची समस्या आहे की कुठेतरी बंद होईल, याच्यामध्ये उपाययोजना याच्यासाठी काय कराल तुम्ही? याच्यामध्ये महानगरपालिकेचे सुशिक्षित अधिकारी आहेत ज्यांनी शिक्षण घेऊन त्या स्थानावर बसलेले आहेत. त्यांना भयमुक्त वातावरण जर तुम्ही निर्माण करून दिलं, सरकारी योजना ज्या ज्या राबवण्यात येतील त्या सरकारी योजना निपक्षपातीपणे जर प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवल्या गेले तर हा प्रश्नच चिन्ह राहणार नाही. प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रभाग क्रमांक 9 4 टीआयच्या विभागला गेलेला आहे. गांधीनगर, खराळवाडी, नेहरूनगर, विठ्ठलनगर, अजमेरा, यशवंतनगर. विकास तुम्हाला कुठं दिसतो? तुम्ही पत्रकारात, तुम्ही स्वतः बघताय. तुम्हाला गांधीनगर, खराळवाडी विकसित दिसते का? नाही दिसत. पण का दिसत? तुम्ही काय करणार भविष्यात? याच्यावर आपण भविष्यामध्ये SRA प्रकल्प पूर्णपणे राबवला जाईल. प्रॉपर तो फास्ट ट्रॅकवर राबवला जाईल. पाण्याची समस्या आपण पूर्णपणे नाहीशी करणार आहोत. या प्रभागातल्या लोकांना रोजगार निर्मिती करून देणार आहोत. किमान माझे ध्येय आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत प्रभाग क्रमांक 9 जी म्हणतो ना आपण, पूर्ण भारत देश नटलेला आहे ह्या प्रभागामध्ये. तर ह्याच्यातून कुणी बेरोजगार राहणार नाही याची शाश्वती आज मी या तुमच्या मार्फत लोकांना देतो. बेरोजगारी संपली आणि सगळ्यात मेन म्हणजे इक्वॅलिटी जो म्हणतो, आता जसं गांधीनगर आणि समोर MP आहे, ती इनइक्वॅलिटी जी आहे ती संपवण्याचा प्रयत्न मी पूर्णपणे करेन. दोघांना एका स्तरावर आणून ठेवायचा प्रयत्न मी करेन. नागरिकांना आव्हान, शेवटचा प्रश्न नागरिकांना एकच आव्हान आहे की ह्या पुढचे 5 वर्ष जर प्रश्नचिन्ह तुम्हाला नको आहेत, पुढच्या 5 वर्षांनी पुन्हा तुम्ही जर हांडे घेऊन जर मोर्चे करणार असाल, पुन्हा तुमची जर पोरं दारू पिऊन नशा करून लोकांच्या मागे फिरणार असतील तर तुम्ही दुसरे नगरसेवक निवडून द्या. जर तुम्हाला नागरिकांना एखादा चांगला सुशिक्षित नगरसेवक हवा असेल, जो त्यांचं काम करेल, जो त्यांच्या समस्या दूर करेल, मूलभूत सुविधा निपक्षपातीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवेल, अशा उमेदवाराला निवडून द्या आणि मी सक्षम आहे त्या गोष्टीसाठी हे तुमच्या मार्फत मी सांगतो. धन्यवाद.